भले कितीही बॅकग्राऊंड असेल किंवा आपण कितीही चांगलं काम करत असू, स्ट्रगल हा असतोच. सो त्यावेळेस काय माहोल होता? मी व्यक्तीच्या प्रारब्धाला खूप मानतो. म्हणजे प्रारब्ध म्हणजे असं की 99.99% तुमचं प्रारब्ध आहे, पण 1% जो उरतो इज इक्वल टू 1000%. 1%च्या बरोबर इक्वल टू 1000%. मग त्या 1000% मध्ये काय येतं? तुमचं वागणं, तुम्ही एक उत्तम माणूस असायला हवं, तुमचा सेटवरती त्रास नको, तुम्ही उत्तम ऍक्टर असायला हवं, तुमचं पाठांतर चोख हवं, तुमचे एटिकेट्स, मॅनर्स, वेळा पाळणे, इंटरप्शन डायरेक्शन मध्ये न करणे, सहकलाकारांना डॉमिनेट न करणे, तुमचा हिरोइझम बाजूला ठेवणे, इगो बाजूला ठेवणे, निर्मात्याला त्रास न देणे, या सगळ्या गोष्टी त्या 1% मध्ये येतात. आता ह्या 1% मधल्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत, पण त्याचा पुश तुम्हाला नसेल विधात्याचा, तर तुमचं काही घडत नाही, असं मी वैयक्तिक मानतो. त्यामुळे मला त्या दिवसापासून आजपर्यंत कधी ऑडिशन हा प्रकारच माहित नव्हता. आणि त्यावेळेला आमच्या वेळेला फारशा ऑडिशन असा प्रकार नव्हता. मग नाटकात कामं करायचे आर्टिस्ट, मग आता एखाद्या आर्टिस्टला साईन करायचं तर त्याचं नाटक बघूया. लक्ष्मीकांत काम पाहूनच काम मिळालं. मग आता महेश कोठारे साहेब लक्ष्मीकांत बेर्डेचं नाटक बघायला गेले, अरे हा मस्त आहे, चांगला कलाकार, अजून एखाद्या कलाकाराचा येईल. तर मलाही राम कदम साहेबांमुळे संधी मिळाली, त्यात हे पिक्चर्स ऑफर होत गेले आणि मग हा प्रवास सुरू झाला. नायक, खलनायक, नायक, खलनायक. आणि कॉम्पिटिशन म्हणाल तर काम नसेल तर तुम्हाला प्रयत्न करायला लागतो. एक सिनेमा संपला की दुसरा यायचा, दुसरा संपला की तिसरा यायचा. कधी हा प्रवास आणि 190 सिनेमे झाले नायक आणि खलनायक म्हणून, आणि त्याच्यामध्ये जवळजवळ आजपर्यंत 39 हिरोईन्स झाल्या माझ्या. ओके, मोठा प्रवास आहे.